मध्ये दाखल झालेले पाहतोय. यानंतर मात्र सेमीफायनल साठी 4 संघ दाखल होताना दिसतील आणि त्यानंतर फायनलच्या सामन्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर उभे राहतील. ते विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा विजेता म्हणून कोण ठरेल नक्की पाहण्याजोगं असेल. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहतोय. ओके, लेट्स प्ले. गेम सुरू होतोय. सुपर 8 चे सामना. पहिला सामना तेजदीप 11 वर्सेस चौनेश्वर 11. पहिला चेंडू प्रशांत वाडकर वर्सेस स्वरंजन गायकवाड. पहिला चेंडू इथं जर पाहिला तर आपल्याला पंचांचा इशारा येतोय. स्वेअर मारा. पंचांच्या जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर तदनंतर बॅकवर्ड रिजनला चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. तब्बल या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वाई तालुक्याचा बुलंद आवाज आमचे मित्र, बंधुतुल्य मित्र म्हणावं लागेल, अनिकेत कामटे सर यांचा आवाज यापुढे आपण आज दिवसभर संतोष देसाई सर आणि अनिकेत कामटे सर यांचा आवाज ऐकणार आहोत. विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य अर्थात विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 सन्मान्य शशिकांतजी कोचळे, त्यासोबत अजितजी वरे आणि त्याच पद्धतीने समीर गाडवे असतील, अंकुश चिकणे असतील, त्या पद्धतीने रॉबिन सर असतील, यांच्या संकल्पनेतून साकार होणारा एक देखणा आणि दर्जेदार सोहळा विद्यानिकेतन प्रीमियर लीगचा सुपर 8 चा थरार. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्ट्राइक वरती आल्या आल्या स्वॅग से किया है सबका स्वागत. या वेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. चांगला बॉल हाताळलाय. कमबॅक चांगला आहे आणि गोलंदाज आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं प्रशांत यांच्या विकेटसाठी सन्मान्य अजितजी वरे साहेब यांच्या कडून प्राइज लागते 101 रुपयांचं. 8 धावा धावफलकावरती एका षटकाराच्या मदतीनं स्वरंजन गायकवाड, प्लेअर फ्रॉम कळंबे सरजापूर परिसरातला एक मोठा राखीस, ज्या खेळाडूनं काल 4 दिवसामध्ये जबरदस्त खेळी केली आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यामध्ये ज्या सिंहाचा मोठा वाटा आहे. आजचा कळंबे गावचा वाघ मैदानाच्या आतमध्ये, तर समोर देखील तितकंच तगडं आव्हान. आउटसाइड ऑफ स्टंप. गॅप मधून बॉल फरार. सीमारेषा पार. ये रास्ते हे 4 के मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. हीच ती महत्वाची जागा. गॅप मधून बॉल फरार पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं स्वरंजन यांचा विचार केला ना तर अक्रॉस द बॅट देखील फटके खेळले जातात. त्यासोबत कव्हर्सचे फटके खेळले जातात. मिड विकेट खेळलं जातं. लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. यावेळेस रीच झालेत बॉल पर्यंत आणि पंच कळवतात इट्स आउटसाइड दी ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. 13 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक 1 मध्ये. प्रशांत यांचा विचार केला तर तेजदीप 11 संघासाठी सातत्यपूर्व खेळत असताना पाहायला मिळतात आणि प्रशांत यांनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली भूमिका बजावलेली आहे. स्टोक फसलाय. बॅक चेज. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल सिंगल मिळेल. 1 के 7 कहाणी आगे आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 14 धावा लागतील. मौनानं होत असतं रामायण तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु शब्द म्हणजे अंध कौरव. ओठात एक आणि पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत घडवायला पाठीशी कृष्ण हवा.
आणि आपल्या पाठीशी सातत्यपूर्व हे संपूर्ण वाई तालुक्यातले आयोजक राहिलेत, म्हणूनच हा एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली संधी मिळते. टीम ओनर सन्माननीय पंकज दादा वाडकर यांचं देखील शुभागमन होत आहे. वेल लेफ्ट केलाय, बॉलला फक्त सोडून दिलाय आणि पंच कळवतायत इट्स अ वाईट बॉल. बचावात्मक गोलंदाजीचा हा प्रयत्न आहे. अटॅक इज अ बेल डिफेन्स असं देखील म्हटलं जातं, परंतु बचावात्मक गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची आहे. सुपर 8चा थरार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आलाय आणि धावफलकावरती 15 धावा लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल प्रशांत यांचा. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु स्वरंजन आल्यापासून सुरुवात केली आहे. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये, इस कॅच पे मॅच बनेगी आणि या ठिकाणी कॅच सुटतोय. ओ हो, काय घडतंय मैदानामध्ये. अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते, शेवटपर्यंत नजर ठेवली. या कॅच वरती मॅच फसू शकत होती, बनवू शकत होती. सुटकेचा निश्वास सोडलाय. चौनेश्वर 11 नव्हे तर सोमेश्वर 11च्या सर्व पाठीराख्यांनी. पंकज दादा वाडकर अक्षरशः हृदयाचा ठोका चुकला होता, परंतु त्यानंतर कॅच सुटतोय. बॉल पर्यंत आले, पोचले, बॉल वरती नजर ठेवली, परंतु कॅच फसलाय. आता या कॅचचा उपद्रव काय असेल हे आपण पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण खेळाडूला जीवनदान देतो, त्या वेळेला तो खेळाडू काउंटर अटॅक करतो, त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स दुणावतो आणि ज्यावेळेस कॉन्फिडन्स दुणावतो त्यावेळेस निश्चितपणानं तो खेळाडू समोरच्या संघावरती तुटून पडतो. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला स्वरंजन आहेत तर दुसऱ्या बाजूला संकेत कळंबे, हा देखील उळुमगावचा ब्रँड मैदानामध्ये आहे. परफेक्ट ऑलराऊंडर संकेत कळंबे, ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे असा संकेत कळंबे. लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे, टेनिस क्रिकेटचा देखील अनुभव आहे आणि परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन एक समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या समोर. षटक क्रमांक 2 मध्ये क्षेत्ररक्षण गरागर फिरवलं जात आहे. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है असं म्हटलं जातं आणि ते छोटे छोटे बदल मैदानामध्ये. आणि संकेत कळंबे यांच्या विकेट हॅट्रिक साठी सन्मान्य अजितजी वरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. सुपर क्लासिकल मॅच मैदानामध्ये रंगते. सुपर 8चा थरार. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो आणि जिथं लढाई महत्वाची असते, जिथं लढाई विचारांची असते, तिथं अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतो. तो अनुभव. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, एका सिंगलचा कॉल. 1 के 7 कहानी आगे, 1 के 7 कारवा आगे. एक एक धाव देखील महत्वाचे आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर असा देखना सोहळा रंगत असताना आपण पाहतोय. मयूर जाधव हा देखील खेळाडू कळंबे सर्जापूर परिसरातला आहे. चौनेश्वर 11 संघासाठी पहिला बॉल फेस करत असताना पाहिला मिळेल. राईट हँडेड बॅटरसाठी आपण पाहतो क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलेत. क्रॉस मिड विकेट ठेवला आणि डीप लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा देखील दिलीये. 1 बाउन्स बॉल फील केला जाईल. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहाणी आगे. एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठा संघर्ष चालू झालाय. जबरदस्त मॅच. वडवा बॅटने खेळलाय. ऑन साइडला पॅरलल 1 बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. एफर्ट जबरदस्त. 2 धावांचा कॉल मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मानव देशमाने त्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये.
करंट रन रेट 13.33. ओके, हा बॉल आपण पुन्हा एकदा टीव्ही अंपायरच्या माध्यमातून पाहणार आहोत. ती बाउंड्री आहे का, तो बॉल थांबवलाय चांगल्या पद्धतीनं. या मॅचची चर्चा जर केली ना, चौनेश्वर 11 संघाचे टीम ओनर आहेत पंकज दादा वाडकर, तर तेजदीप 11 संघाचे टीम ओनर आहेत सन्माननीय अर्जुन दादा गोळे. या दोन मित्रांमधली ही लढाई अगदी क्रिकेटच्या पटलावरती मैदानावरतीच नव्हे तर आयुष्याच्या रंगमंचावरती देखील हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष पाहायला मिळतोय. पंकज दादा आणि अर्जुन गोळे यांचा विचार केला तर दो दिल एक जान. एक दिल और दो जान. सेफली बॉल थांबवलाय. ट्वेंटी रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती पथावरती बेस्ट वर्सेस बेस्ट. संकेत यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साइडला आसमानी टोला. कोण आला रे कोण आला, कळंबे गावचा वाघ आला. स्वरंजनचा ब्लास्ट षटकार. संकेत यांचा विचार केला तर संकेत यांचं आडनाव कळंबे आहे आणि स्वरंजन यांचा विचार केला तर यांचं गाव कळंबे आहे. एक चांगला योगायोग समोर आपण पाहतोय. या षटकारानं हात खोललेत या ओव्हरमध्ये. ओमिस टाइम स्ट्रोक झाला. वेगवान बॉल, अप्रतिम बॉल, काउंटर अटॅक. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अजूनही तो कॅचचा उपद्रव. कॅचेस विन मॅचेस असं आपण नेहमी ऐकत असतो. तिलक रत्ने दिलशाननं जो कॅच सोडला रोहित शर्माचा 4 या धावसंख्येवरती खेळत असताना वन डे क्रिकेटमध्ये, त्याच मॅच मध्ये रोहित शर्मानं 264 धावा बनवल्या होत्या. अगदी साधा सोप्पा कॅच सुटल्यानंतर 264 धावा बनल्या वन डे क्रिकेटमध्ये. त्यामुळं कॅच किती इम्पॉर्टंट आहेत. 27 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 13.50चा नेट रन रेट बरकरार. 13ची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे. चौनेश्वर 11 वर्सेस तेजदीप 11 महत्वाची लढाई मैदानामध्ये चालू आहे. हारा वही जो लढा नहीं, लढण्याचा इतिहास आमचा हरना आमच्या रक्तात नहीं, केवल आप ही नहीं संघर्ष की कतार में. जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुतों ने इसका मजा चखा है. तो लढण्याचा इतिहास आहे आपला. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, फक्त वेळेची अचूकता आणि संधीचं सोनं करणं जमणं गरजेचं आहे. सिद्धेश वीरकर 27 धावा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस? यशाची व्याख्या काय आहे? मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग आणि मेहनत, अपार कष्ट, सातत्य हीच यशाची व्याख्या आहे. 27 धावा 2 षटकांच्या अखेरीस. अजूनही 18 बॉल येणारे महत्वाचे आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये कार्यरत आहे. मयूर यांची साथ मिळते, परंतु स्वरंजन समोरच. सिद्धेश वेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचवळतील, कळवतील. इट्स नो डाऊट वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेनिस लिली असा एक खेळाडू होऊन गेला ज्या खेळाडूनं कधीही वाईट बॉल डिलिव्हर केला नव्हता. अविरत 13 वर्ष गोलंदाजी केली, परंतु वाईट बॉल त्यांच्या माध्यमातून आला नव्हता. 28 धावा धावफलकावरती. सिद्धेश वीरकर निघालेत. सांगितलं यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड 32 रन. पंकज दादा वाडकर मैदानामध्ये आपण पाहतोय. एका मैदानाच्या आतमध्ये अर्जुन दादा आहेत, तर संघाच्या सोबत पंकज दादा आहेत. मन में लड्डू फुटा.
32 धावा. त्यावेळेस बेल लेफ्ट केलाय, फक्त सोडून दिलाय. पंच कळवतील लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉल. सिद्धेश वीरकर मैदानामध्ये आपण पाहतोय एक प्रचंड प्रतिभाशाली असणारा खेळाडू, परंतु यावेळेस थोडेसे झगडतायत स्वरंजन यांच्या विरोधामध्ये. स्वरंजन यांचा विचार केला तर मावळ परिसरातलं क्रिकेट गाजवलंय, साताऱ्याचं देखील क्रिकेट गाजवत असणारा हा कळंबे गावचा बाकासूर. स्ट्रोक फसला, यावेळेस संधी निर्माण झालीये. ओहो हो, दुसरा कॅच ड्रॉप, दुसरा कॅच स्वरंजन यांचा ड्रॉप होत आहे. मैदानामध्ये काय घडतंय? दिल गलती कर बैठा, चुकीला नाहीये माफी. इथं कुराड पायावरती नाही मारून घेतली, कुराडीवरती जाऊन पाय ठेवलाय. 2 कॅच स्वरंजन यांचे सुटतायत. आयुष्यामध्ये एखाद्याला आपण जीवनदान दिलं तर तो व्यक्ती आपले उपकार कधीही विसरणार नाही, परंतु ज्या वेळेस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही खेळाडूला जीवनदान द्याल तर तो खेळाडू तुमच्यावरती प्रतिहल्ला करेल, काउंटर अटॅक करेल, आणि मैदानामध्ये स्वरंजन यांना दुसरं जीवनदान. यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे, LBW लेग बिफोर विकेट, मिडल ऑफ द मिडल. ज्या पद्धतीने आपण पाहतो अगदी वेगवान बॉल हाताळला, सरळ तो पायावरती आदळला आणि पकडले गेले. पहिला झटका लागतो. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. मयूर यांचा विचार केला तर केवळ आणि केवळ साथ देण्याचं काम केलंय स्वरंजन यांना. 3 बॉल फेस केले, 1च धाव बनवली, परंतु समोर स्वरंजन 12 बॉल फेस करत असताना 27 धावा बनवतायत. 13चा नेट रन रेट बरकरार ठेवलाय. अप्रतिम मॅच रंगली, एक जबरदस्त काटा टक्कर. दोन्ही सेट कडक आहेत, दोन्ही संघांची तालीम मजबूत आहे. या ठिकाणी खोडियार माथा 11 चे टीम ओनर सन्माननीय संदीप, अर्थात आपल्या सर्वांचेच लाडके भावड्या चव्हाण यांचे शुभागमन होते. मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ सातारा आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई परिसरामध्ये आपण सातत्यपूर्व ज्यांचं समालोचन ऐकतो असे सन्माननीय देसाई साहेब हे देखील उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. 34 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट, स्ट्रायकिंग एंड वरती मैदानामध्ये सोमनाथ बल्ला, आणि इथं बॅटची एज सॉफ्ट डिसमिसल. खाकी मधली ताकद दाखवू शकले नाहीत महाराष्ट्र पोलीस. सोमनाथ बल्ला बॅक टू डकआउट. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचे ठरतायत शिकार. 2 महत्वाच्या विकेट आलेत, अर्थात सिद्धू वीरकर यांना. चौतीस धावा धावफलकावरती लागतायत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सिद्धू वीरकर ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत, अप्रतिम गोलंदाजी. संधी देखील निर्माण करून दिली होती, परंतु ती संधी फसली. त्यानंतर लगातारच्या 2 विकेट घेण्यामध्ये यश संपादन केलंय. मालतपूर गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. समोर स्ट्रायकिंग एंड वरती विनायक वाई सिटीचे खेळाडू. स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बनेल, प्रेक्षक आउट ऑफ द पार्क. आल्या पाऊली स्वागत, स्वॅग से किया है सबका स्वागत. आणि विनायक धिरडेकर यांनी सांगितलंय मी आलोय, ती जाणीव करून देणारा षटकार. वाई सिटीचा हा देखील एक प्रचंड प्रतिभाशाली खेळाडू. सर्वच खेळाडूंनी निश्चित मंत्रमुग्ध केलेला आहे या विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये. 40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती असताना चला मॅच बॉल आलाय. अकुट टप्प्याचा बॉल आहे, वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागतायत. 40 रन्स, 40 धावा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 40 धावा धाव फलकावरती लागतायत. अजूनही येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. इम्पॉर्टंट 12 डिलिव्हरीज. चला मंडप डेकोरेटर आपल्याला विनंती, आपण बॉक्स मध्ये चला यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण. खोडियार माता 11 आणि अनुज वॉरियर्स या दोन्ही संघांचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय संतोषजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून तो टॉस कंडक्ट केला जाईल. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. हॅलो. तीन षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत स्वरंजन, जे 12 चेंडूंमध्ये 27 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं 2 सुटलेले झेल अजूनही तेजदीप 11च्या मनाला चटका लावत असणार आहेत. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये देखील संधी उपलब्ध करून दिली होती, त्यानंतर सिद्धेश विरकर यांनी देखील संधी उपलब्ध करून दिली, परंतु ते कॅच ड्रॉप झालेत. मी म्हणेन दुसरा कॅच थोडा अवघड होता, परंतु जो पहिला कॅच होता तो कॅच तेजदीप 11ला निश्चित आठवत असेल. परंतु क्रिकेट हा एक असा खेळ आहे, इथं अनेक वेळेला आपण पाहत असतो की निश्चितपणानं क्षेत्ररक्षक कोणताही जाणीवपूर्वक चूक करत नसतो. मॅचचं प्रेशर, त्यासोबत मोठा प्रवास केलेला असतो, त्यानंतर सकाळच्या सत्रातली मॅच, सुपर 8चा महत्वाचा सामना, यामध्ये अशा प्रेशरमध्ये अशा चुका घडत असतात. खोलगट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय, वाघाची दहाड, आसमानी टोला, एक कल का सूरज तुम्हारा आहे, हे आसमान का इशारा आहे. स्वरंजनचा ब्रँडेड हिट. पहिल्या बॉलचं स्वागत षटकाराने केलंय. टीम ओनर आहेत समोर अर्जुन दादा गोळे, स्ट्राईक एंड वरती आयकॉन प्लेयर, सुपर आयकॉनिक बॅटिंग. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. ओ याही वेळेस कळंबे गावचा मोठा राखीस सुका पाटील, स्वरंजन गायकवाड, हे नाम लिख लीजिए. टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट, 2 बॉल आणि 2 षटकार. ये खेल नहीं जनाब, अब खिलवाड़ कर रहे हैं. जो बॉल मैदानामध्ये येतोय तो बॉल बाहेर फेकून दिला जातोय आणि या षटकारांनी टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलं जाईल. 2 षटकार आले, 52 धावा धावफलकावरती. 39 धावांवरती खेळत असताना स्वरंजन पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. या 2 सीझन मधला जबरदस्त खेळाडू. या 2 सीझन मध्ये या खेळाडूने सगळे वाई तालुक्यातले चर्चेत असणारे नवे जुने खेळाडूंचं नाव
मागे ठेवलं आणि अग्रेसर राहिलाय. अल्पावधीमध्ये सर्वांची मन जिंकणारा खेळाडू. अप्रतिम बॅटिंग केली जाते. 52 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल समोरच्या दिशेने ठेवलाय. फक्त दिशा दाखवली. कोणती धाव घेतलेली नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 52 धावा धावफलकावरती आणि ज्या पद्धतीने 39 धावा धावफलकावरती 39 धावा स्वरंजन यांनी बनवलेल्या आहेत. 15 बॉल फेस करत असताना लेफ्ट हँडेड डावकुऱ्या हाताचा हा खेळाडू मंत्रमुग्ध करतोय. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. दिशा दाखवली फक्त आणि तो बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळलाय. मिड विकेट खेळलाय. लॉंग ऑन खेळलाय. कव्हर्सला खेळले. पॉइंटला एक बाउंड्री खेळली. चौफेर फटकेबाजी. 56 धावा धावफलकावरती. 56 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. सुपर 8चा थरार. सुपर 8चा महामुकाबला. हाय व्होल्टेज ड्रामा. अंगावरती काटा आणणारी मॅच. हो बैठक स्पेस केली. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि तिसरा कॅच मैदानाच्या आतमध्ये खाली कोसळतोय पडतोय. ओहो हो स्वरंजन आज कोणत्या देवाचं दर्शन घेऊन आलेत माहिती नाही. 3 कॅच सुटलेत. दया कुछ तो गडबड है. दिल गलती कर बैठा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला जीवनदान म्हणजे निश्चित आपण पाहतो संपूर्ण सामन्याचा या ठिकाणी काय घडत आहे. मला वाटतंय पंकज दादांनी काहीतरी केले आज. कुठल्या प्रकारचं लिंबू अंगारा. 58 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. यात्रा देखील झालेली आहे. स्टेप आउट झाले त्यानंतर रिप्लेस केला गेला. सिंगल धाव मिळेल आणि आता षटक क्रमांक 4चा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 59 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. सुटलेले ते 3 कॅच. 18 बॉल से 40 वरती खेळत असताना स्वरंजन पाहायला मिळालेत. विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व आपण अनुभवतोय. अजूनही 6 बॉल इम्पॉर्टंट आहेत. टीम मीटिंग केली जाते. सुपर 8चा थरार. मेगा फायनलचा दिवस. ग्रँड फिनालेचा दिवस. सर्व संघांना शुभेच्छा असतील ह्या सुपर 8च्या. ज्या सुपर 8 मध्ये दाखल होणार आहेत. यानंतरची मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला खोडियार माता वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम अनुज वॉरियर्स. चार षटकांचा खेळ संपला. धावफलक 59 वरती आहे आणि आता येणारे शेवटचे 6 बॉल इम्पॉर्टंट 6 डिलिव्हरीज पहिल्या इनिंग मधल्या. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सन्मान्य अर्जुन दादांनी कळवला, परंतु कॅचेस विन मॅचेस ची चर्चा केली जाणार आहे. शेवटचे 6 बॉल बॉलिंग ट्रॅक वरती राम आलेत. 59. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळलाय डीप लॉंग ऑनच्या पलीकडे आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीग मधलं 5वं अर्धशतक. स्वरंजन गायकवाड एकदा जोरदार टाळ्या. क्रिकेट क्षेत्रातील हा बकासूर मैदानाच्या आतमध्ये 19 बॉल मध्ये 52 धावा बनवणारा खेळाडू. 273चा स्ट्राईक रेट. चौनेश्वर 11 संघाच्या अगदी
खात्यामध्ये गोटामध्ये संपूर्ण उत्साहाचं वातावरण. पहिल्या बॉलचं स्वागत षटकारानं केलंय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती येईल 66 धावा. आणि या अर्धशतकी खेळीसाठी सन्मान्य लिजेंडरी क्रिकेटर युवराज शिंदे सर अर्थात रॉबिन सर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 66 धावा. प्रेशर आहे महत्वाची मॅच. सुपर 8. जो जिता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळं एक एक रन एक एक धाव महत्वाचे. इथं स्वरंजन यांनी जो खेळ केलाय ना, समोर संकेत कळंबे आहेत हे देखील विसरून चालणार नाही. ऑन साइडला स्ट्रोक. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील करण्याचा प्रयत्न केला जाईल. एक सिंगल तर कंप्लीट. आणि मिस फील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड. ती रन महत्वाची नाहीये सौनेश्वर 11ला. स्ट्राईक महत्वाचा आहे. स्ट्राईक आलाय सौरंजनकडे. अडुसष्ट धावा धावफलकावरती. 68 रन्स. पंधराचा करंट रन रेट. टप्प्याचा बॉल. इस्को लपेटली. इस्को लगा डाला तो लाइव. झिंगा 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 लाला. स्वरंजन येतो नहीं रुकने वाले, येतो नहीं झुकने वाले. टाळ्यांचा शिट्ट्यांचा भोंग्यांचा कडकडाट. चौनेश्वर 11 पंकज दादा वाडकर मन में लड्डू फूट रहा है. 74 धावा तब्बल. 74 रन्स आर ऑन द बोर्ड. खेल नहीं जनाब, खिलवाड़ कर रहे हैं. कहर केला मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्वरंजन यांच्या माध्यमातून. परंतु संकेत कळंबे हे देखील आयकॉनिक प्लेअर दुसऱ्या डावामध्ये येणार आहेत हे आपण पाहणार आहोत. संकेत यांच्याकडे देखील ती रन चेस करण्याची ताकद आहे. उळुमगावचं रन मशीन तर समोर कळंबे गावचा बकासूर. 74 धावा धावफलकावरती. वेल लेफ्ट केलाय. चांगला बॉल हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. एक चांगला विकल्प आहे. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू. त्याच पद्धतीने आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्व खेळाडूंवरती प्रेम केलं जातं. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला जातो आणि सातत्यपूर्व खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात. असे युवा उद्योजक सन्मान्य गणेश शेठ अनपट हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. टप्प्याचा बॉल. आडव्या बॅटनं पॅरलल स्ट्रोक. ओ हो काय खेळतंय मैदानाच्या आतमध्ये. जो बॉल येतोय तो बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला जातोय. षटकारांची भाषा बोललीये आणि 6चा पाडा पाठ करून आलेला खेळाडू. तब्बल 66 धावा बनवलेत स्वरंजन यांच्या माध्यमातून. 23 बॉल फेस करत असताना 66 धावा. कॅच अजूनही आठवत आहेत. मनाला चटके लावणारे कॅच. अंगावरती काटा आणणारी खेळी. एक जबरदस्त वादळी आणि विस्फोटक खेळी. संपूर्ण डाव उद्ध्वस्त करून टाकणारी खेळी. 80 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. हो या वेळेचा बॉल देखील आडव्या बॅटने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत आणि जो बॉल फील्ड केला. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंडला आहेत खेळाडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद. 5 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 81 धावा लागल्या. मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम तेजदीप 11ला 82 धावा. चला टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. अनुज वॉरियर्स खोडियार माता वॉरियर्स. ही देखील महत्वाची मॅच आहे. 2 योद्धे एकमेकांच्या समोर लढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हॅलो. सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहत आहोत. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो
सन्माननीय आमचे गणेश शेठ अनपट साहेब यांना विनंती करतो सर या आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. मॉन्स्टर 11 या टीमचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस डे 4 च्या मॅचेस सुरू आहेत. त्याच्यामध्ये सुपर 8 ची दुसरी मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येत आहोत. एका बाजूला टीम आहे खोडियार माता खानापूर स्टॉप आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहत आहे अनुज वॉरियर्स. एका बाजूला आपण पाहिलं तर विश्वनाथ दानवले, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वाईचे विराट विशाल चोरगे आहेत. ज्याच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जातोय ते मॉन्स्टर 11 संघाचे सर्वे सर्वा आदरणीय गणेश शेठ अनपट साहेब आहेत. टॉस कडे आपण वळत आहोत. टॉस कोण मागेल? ओके, अनुज वॉरियर्स टीम कडून टॉस मागितला जाईल. हवेमध्ये स्पिन करा. काटा हा आणि छापा आहे. टीम खोडियार माता वॉरियर्स या टीमने टॉस जिंकलाय. विशाल, निर्णय काय? क्षेत्ररक्षण असेल सर. सुपर 8 मध्ये संघ दाखल झालाय. तिन्ही मॅचेस लीग मध्ये जिंकल्या होत्या. संघाची बांधणी कशी आहे? टीम सेम असेल आणि बांधणी सेम टीम आहे आणि 101% द्यायचा प्रयत्न करेल मी. तुमच्या टीम मध्ये ज्या पद्धतीने रिषभ चव्हाणने बॅटिंग केले आणि सध्याच्या घडीला चर्चेत असणारा खेळाडू रिषभ राहिलाय, कारण जवळपास 455च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी धावा बनवल्यात. काय म्हणशील रिषभ विषयी? खरोखरच त्याचे मी आभार मानेल. उत्कृष्ट खेळी केली की खरोखरच अशी ती एक खेळी केली त्यांनी आणि त्याची बॅटिंग करायचे. विश्वनाथ, सुपर 8चं कुठंतरी प्रेशर येतं का? प्रेशर तर आहे थोडंफार, परंतु चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. टीमची बांधणी कशी असेल? प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस असतील का? काल खूप चांगला खेळ तुम्ही केलाय. नक्कीच काल चांगला खेळ झालाय, परंतु आज सेम टीमने सेम कॉम्बिनेशनने आम्ही खेळू. सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुपर 8चे धमाके सुरू झाले, तर पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण दुसऱ्या मॅच मध्ये टीम खोडियार माता आणि अनुज वॉरियर्स या टीम मध्ये टॉस केलाय. खोडियार माता टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संपूर्ण 4 दिवसामध्ये आपण जर पाहिलं टॉप बॅटर कोण आहे आणि कोणाच्या जास्तीच्या धावा आहेत ही देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि प्रथम क्रमांकावरती आपण जर पाहिलं मागील मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी करणारा स्वरांजन गायकवाडनी तब्बल 155 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेले आहेत आणि तो नंबर 1 ला फलंदाज आहे संपूर्ण 4 दिवसामध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आता सेकंड इनिंग मध्ये जो बॅटिंग करणार आहे संकेत कळंबे 97 धावा, त्याच्यात देखील अप्रतिम बॅटिंग त्याची सुद्धा राहिले. आणि तिसऱ्या क्रमांकावरती खऱ्या अर्थाने वाईचा वंडर बॉय ज्याला म्हटलं जातं, मांडार देवचा खेळाडू मनीष मांढरे 73 धावांवरती तो देखील खेळतोय. त्याची देखील मॅच आपल्याला सुपर 8 मध्ये पाहण्यासारखी असेल. बॉलर मध्ये आपण जर विचार केला तर निखिल शेडगेनी आतापर्यंत 5 विकेट घेतल्यात, तो टॉपर आहे. दुसऱ्या क्रमांकावरती राहुल वानखेडे आहे ज्यांनी 4 विकेट्स घेतल्यात आणि तिसऱ्या क्रमांकावरती सुमित चव्हाण आहे ज्यांनी 4 विकेट्स घेतल्यात. म्हणजे हे संपूर्ण 4 दिवसामध्ये ज्या ज्या बॅटरनी ज्या ज्या बॉलरनी अप्रतिम कामगिरी केली त्याची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. जबरदस्त लढती आजच्या दिवसामध्ये आहेत. आजच्या दिवसामध्ये सुपर 8 सेमीफायनल आणि त्यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल पाहण्यासाठी तुम्ही सर्वांना विनंती करतो प्रेक्षकांना की तुम्ही मैदानावरती या. आणि जे प्रेक्षक मैदानावरती येऊ शकत नाहीत त्यांना विनंती करतो की तुम्ही स्पोर्ट ऑन चॅनलला युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धा पाहू शकता. तुम्ही पाहत राहा विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा क्रिकेटचा थरा. थँक्यू सो मच. धन्यवाद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. आणि मराठी भाषेतलं सुंदर समालोचन लगातारचे 4 दिवस आपण ऐकतोय. त्यामध्ये निलेश जिमर्डेकर सर असतील, त्यासोबत देसाई सर असतील आणि एक अंपायरचं चांगलं पॅनल आहे. सुसज्ज मंडप व्यवस्था, अप्रतिम आयोजन. पहिला बॉल 30 बॉल 82 ची गरज. संकेत कळंबे पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे आणि पहिलाच बॉल 1 बाउन्स. 44 वर 11 संघाला दिलेली सलामी चौकार.
तेजदीप 11 संघाच्या माध्यमातून देखील ये भी कच्चे खिलाडी नाही आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. 4 धावा धावफलकावरती. संकेत कळंबे या खेळाडूवरती विशेष लक्ष असेल. इस खिलाडी में काबिलियत है, इस खिलाडी में क्षमता है. आणि हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 2 साठी. 2 धावा मिळतील. 6 धावा धावफलकावरती लागतायत. मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. मॅच कुठेही गेलेली नाही. 82चं लक्ष आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना या ग्राउंड वरती 100 देखील धावा लागतायत आणि 40 धावांची मॅच देखील इंटरेस्टिंग होते. समोरच्या दिशेने ऑन दी राईट स्ट्रोक खेळलाय. विलास बनेल प्रेक्षक. लॉंग ऑनच्या पलीकडे कोण आला रे कोण आला. उळुमगावचा वाघ आला. संकेत कळंबेचा ब्रँडेड हिट सिक्सर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तरुण सोनावणेचे ओझरडे गावचे आहेत आणि त्यांच्यावरतीच हल्ला चढवला. एक चौकार एक षटकार खेळला जातोय. 12 धावा धावफलकावरती. मनसुबे स्पष्ट. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले तर बॉल मिसफिल्ड आणि त्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट. प्रेशर आहे प्रत्येक बॉल वरती. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर हृदयाचे ठोके वाढतायत. अंगावरती काटा आणणारी मॅच. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं सर्वांचं स्वागत. ओहो परफेक्ट मिडल केलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे आसमानी फटका. लांबच लांब दूरच दूर खेळलाय. फटका भिरकावून दिलाय. षटकार. ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्वरंजन जी अंदाज दाखवला तोच अंदाज संकेत दाखवतोय मैदानामध्ये. उळुमगावचा ब्रँड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. वीस धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. ओ पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. हाही बॉल निघून जाईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम कडक कडकडीत प्रहार केले जात आहेत. संकेत यांचा वार. षटकार. या ओव्हर मध्ये आपण पाहतो 3 षटकार 1 चौकार. धावफलकाला येईल चांगला आकार. स्कोरबोर्ड वरती लागतील 26 धावा. तेजदीप 11 याही संघानं सांगितलंय हमारी भी हम भी है. ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांचा तो तालीम मजबूत आहे. हे देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत. 26 धावा. करंट रन रेट 26चा आणि रिक्वायर्ड रन रेट 14चा. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी करत असताना संकेत पाहायला मिळाले तर आता बेस्ट वर्सेस बेस्ट. अप्रतिम आपल्याला 26 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन वर्सेस आयकॉन. जयराज स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संकेत कळंबे पाहायला मिळतात आणि स्वरंजन बॉलिंग ट्रॅक वरती आले. क्षेत्ररक्षण पुरेपूर आपण पाहतो तर फैलावलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय. ओव्हर नंबर 2. यावेळेचा बॉल भरपूर दिशाहीन आहे. टप्पा पडून अजून बाहेर गेला आणि हा बॉल येईल वाईट बॉल. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे स्वरंजन यांच्याकडून. ही देखील बचावात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. ती स्ट्रॅटेजी 3 मनसुबे स्पष्ट आहेत कारण रडार मधले बॉल बाहेर जात आहेत हे माहितीये. मिडल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. विलास येईल का बॉल पर्यंत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल. त्यानंतर कॅच फिनिश. ओ हो काय जबरदस्त कॅच केलाय कॅरी. अगदी दूरवरचा रनचेस होता आणि तो रनचेस करत असताना विलासांनी रनिंग कॅच कंप्लीट केलाय. पहिला झटका लागतोय. जयराज वाडकर बॅक टू डगआउट. या टुर्नामेंट वरती किंवा हे ग्राउंड रास आलेलं नाहीये जयराज यांना. प्रतिभा प्रचंड आहे परंतु दिवस खराब आहेत कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय क्वालिफायरच्या मॅचेस मध्ये देखील जयराज थोडे अडकळे फॉर्मची झगडत होते आणि सुपर 8 महत्वाच्या मॅच मध्ये देखील कोणतीही धाव न बनवता बाद झालेत.
परंतु मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर कॅटेगरीचे खेळाडू प्लेअर फ्रॉम मालतपूर सिद्धेश विरकर अग्रेसिव्ह आलेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते ती एक कॉन्फिडन्स जाणवतोय आणि आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जगाच्या पाठीवरती कुठेही जा, आत्मविश्वास जर सोबत असेल ना तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करू शकतो. 27 लॉस ऑफ 1, 82चं टार्गेट. विलास यांच्या या कॅच साठी सन्मान्य नितीन शिंगटे सर यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. स्लोवर वन गतीमधलं परिवर्तन, चकवा दिलाय, अप्रतिम बॉल हाताळला. अक्षरशः आपण जर पाहिलं ना तर स्वरंजन यांच्या माध्यमातून तो बॉल डिलिव्हर केला गेला. आधीच बॅट फिरवून बसले आणि त्यानंतर बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. एक कमालीचा गोलंदाज आहे, व्हेरिएशन दाखवलं जात आहे. स्ट्रोक हवेमध्ये, लॉंग ऑन रिजन मध्ये विलास आले, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. कॅच मात्र हा ड्रॉप होतोय. एक अवघड कॅच पकडला परंतु एक सोपा कॅच सुटतोय. हेच क्रिकेट आहे. एकोणतीस धावा, मॅच ऑन. ज्या पद्धतीनं स्वरंजन यांना जीवनदान मिळालंय त्याच पद्धतीनं सिद्धेश यांना देखील जीवनदान मिळालंय आणि जीवनदानाचा उपद्रव काय असेल हे आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर तेजदीप या संघाचा जल्लोष पाहायला मिळाला परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅक करत असताना यावेळेचा बॉल डॉट बॉल, निर्धाव चेंडू, टप्पा पडून अजून बाहेरच्या दिशेने बॉल चाललाय. या ओव्हर मध्ये केवळ 3च धावा खर्च केलेला आहे 4 बॉल डिलिव्हर करत असताना आणि जो रेशो होता धावफलकाचा वाढलेला तो कमी करण्याचं काम स्वरंजन गायकवाड या खेळाडूच्या माध्यमातून. प्लेज पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. स्टेप आउट होऊन देखील बॅट वरती बॉल येत नाहीये. ज्या वेगवान बॉलनं काम केलेलं नाहीये ना या ग्राउंड वरती ते हळू बॉलनं किंवा अगदी स्पिन बॉलनं काम केलेलं आहे. इफेक्टिव्ह बॉल राहिले स्लोवर वन. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लाजवाब गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हर मध्ये केवळ 3च धावा खर्च केले. एक महत्वाची विकेट मिळाली. स्वरंजन गायकवाड परफेक्ट आयकॉन प्लेअर. बॅटिंग मध्ये देखील 100% दिलेला खेळाडू, बॉलिंग युनिट मध्ये देखील 100% दिलेला खेळाडू आणि फिल्डिंग मध्ये देखील कॅप्टन्सी मध्ये देखील असा एक परफेक्ट आयकॉन वाई तालुक्यातील स्वरंजन आपण पाहतोय. येणारे 18 बॉल 53 ची गरज. मॅच कुठेही गेलेली नाहीये. आता 2 षटकं झालेत. स्वरंजनचं ते षटक डिलिव्हर करून झालंय. 3 येणारी षटकं कुणाकडे बॉल दिला जाईल स्ट्राईक वरती आता संकेत असेल. 18 बॉल 53 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती पंकज. अठरा बॉल आणि 53 ची गरज आहे. क्रिकेटचं समीकरण काय असेल, माइंडसेट काय असेल हे आपण पाहणार आहोत. रणनीती संकेत कळंबे एका चांगल्या फॉर्म मध्ये. यावेळेचा बॉल वेल लेफ्ट केलाय आणि परफेक्ट बॉल वाईड यॉर्कर डिलिव्हर केला जातोय. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. ओहो काय करतोय मैदानामध्ये बॅट चेंज आणि त्यानंतर संकेत करत नो बॅक टू डग आउट. संपूर्ण आशा ज्या खेळाडूवरती होत्या त्या आशा मावळल्या जातील का? कारण ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पंकज यांनी तो बॉल डिलिव्हर केला, बॅट चेंज घेतली आणि सरळ तो बॉल स्टम्प्स वरती आदळलाय आणि महत्वाची विकेट जड पावलांनी 8 बॉल फेस करत असताना 26 धावा बनवणारा खेळाडू आयकॉन प्लेअर बॅक टू डग आउट. पंकज यांच्या या विकेट साठी रॉबिन सर यांच्याकडून 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सन्मान्य नितीन शिंगटे यांच्याकडून देखील हे कॅश प्राइज असेल या विकेट साठी 200 रुपयांचं. पंकज कमाल केली आहे. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट घेणारे खेळाडू आणि आता ही चर्चा सातत्यपूर्व होईल. वर्षभर 365 दिवस होईल मला वाटतं.
बबडी बनकर यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हे वाई तालुक्याचं क्रिकेट आहे. ज्यावेळेस एखादी टुर्नामेंट होते ना, ती टुर्नामेंट वाई तालुक्यातले खेळाडू आणि प्रेक्षक खेळत नाहीत तर ती जगतात. नेक्स्ट टुर्नामेंट होईपर्यंत त्या टुर्नामेंटची चर्चा चहा कट्ट्यावरती असेल किंवा कुणाच्या फर्म वरती एखाद्या हॉटेलमध्ये होत असते. त्यावेळेस पहा बॉल पंचांनी कळला फेअर आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय. चौकार. 4 धावा. अजूनही मॅच ऑन आहे जोपर्यंत मैदानामध्ये सिद्धेश आणि टीम ओनर अर्जुन दादा गोळे आहेत. अर्जुन दादा यांनी अनेक अशाच मॅचेस गोळेवाडी संघासाठी त्यासोबत अनेक प्रीमियर लीग मधल्या काढून दिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यासोबतच संकेत यांच्या विकेटसाठी अजित जाधव खानापूर यांच्याकडून देखील 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे पंकज यांची आज दिवाळी झाली. 38 धावा 33 रन्स. फेअर बॉल, योग्य बॉल, डीप झालेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 33 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र आणि संघर्ष करणं हे सगळे खेळाडू जाणतात. फुलटॉस बॉल कॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल का, परंतु बॉल मस्तक दी आहे दस्तक. सीमारेषा ओलांडून 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल वाऱ्याच्या वेगानं ट्रेस लाईक अ बुलेट, बंदुकीतनं ज्याप्रमाणे गोळी सुटते तसा फरार होतोय सीमा पार. चौकार. हे रास्ते हे 4 के. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. हारा वही जो लढा नाही, शेवटच्या बॉल पर्यंत झुंज मैदानाच्या आतमध्ये खेळाडू देत असताना पाहिला मिळत आहेत. तेजदीप 11 या संघामध्ये देखील तितकीच प्रतिभा आहे आणि काय रन चेस करत असताना कोणतेही प्रेशर घेतलेले नाहीये. ही जमेची बाजू तेजदीप 11 ची. फ्री माइंडेडली स्ट्रोक येणारा खेळाडू खेळतोय. टप्प्याचा बॉल बॅक चेंज घेतली जाईल. बॅकवर्ड रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहारी आगे. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल भरपूर काही सांगून जाईल. पंकज वर्सेस अर्जुन दादा. तेजदीप 11 वर्सेस चौनेश्वर 11. 2 मित्रांमधली चांगली लढाई. पंकज दादा वर्सेस अर्जुन दादा. उलव्या टप्प्याचाच बॉल आहे. इथं देखील सिंगल घेतलेली नाहीये आणि आता इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढतोय. धाव फलकावर 38 धावा, 12 बॉल येणारे आणि 44 ची गरज. सन्माननीय अजित जिवर यांच्या माध्यमातून परफेक्ट स्कोर कार्ड लेखनाचं काम केलं जात आहे. स्कोर कार्ड लेखन हे देखील कोणाचंही काम नाही. संपूर्ण डिस्क्रिप्शन पाहायला मिळतंय आणि ज्याप्रमाणे लेदर बॉल क्रिकेटचं स्कोर कार्ड असतं तशाच पद्धतीनं स्कोर कार्ड सजवलं जात आहे. बारा बॉल येणारे आणि 44 ची गरज आहे. इथून पुढे मॅच ऑन आहे. या ओव्हर वरती संपूर्ण सामन्याचा कल आणि दिशा अवलंबून आहे. महत्वाची ओव्हर कुणाच्या हातामध्ये सोपवली जाईल आणि जबाबदारी दिली आहे विलास यांच्याकडे. विलास बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. खानापूर स्टॉपचे खेळाडू समोर बॅटिंग मार्क वरती आहेत. सिद्धेश वीरकर मालतपूरचा ब्रँड. कुणाचा असेल या सामन्यामध्ये जल्लोष, कोण करेल सुपर 8 मधून बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश. ही ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर. विलास वर्सेस मालतपूर. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. सुपर 8 चा थरार पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढलेत. अंगावरती काटा आणणारी मॅच पाहायला मिळते. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025 पहिलंच यशस्वी आणि दर्जेदार पर्व. हो यावेळेस स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का डाऊन द बॉल, पकडला जाईल. कॅच. मयूर यांच्या हातामध्ये तो कॅच विसावतोय आणि पहिल्याच बॉल वरती विलास सपकाळ यांना मिळते सफलता.
सिद्धेश वीरकर बॅक टू डगआउट. झगडले आज मैदानाच्या आतमध्ये झुंज दिली, परंतु थोडेसे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निश्चित जड पावलांनी बाहेर निघालेत. 6 बॉल फेस केले, फॉर्मची झुंज केली आणि 2च धावा मैदानाच्या आतमध्ये बनवून बाद झालेत. मयूर यांच्या माध्यमातून चांगला कॅच कॅरी करण्यामध्ये यश आलं. हे देखील कळंबे गावचे खेळाडू आहेत. कळंबे सरजापूर परिसराचा विचार केला तर आणेवाडी टोल नाका आणि टोल नाक्याच्या अगदी लगतच हे कळंबे आणि सरजापूर गाव आहेत आणि तिथून हे खेळाडू आपल्याला एक नवीन टॅलेंट या 2 सीझन मध्ये पाहायला मिळाले. मयूर आणि त्यासोबत स्वरंजन. विलास यांच्या विकेटसाठी सन्माननीय निलेश भैया भोसले यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आणि रॉबिन सर यांच्याकडून देखील 201 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मिडल करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिजन मध्ये, बॉल जाईल सीमारेषा ओलांडून, सिक्सर. अजूनही मॅच आहे संघर्षाचा. षटकार आलाय. 10 बॉल 38 ची गरज. 10 बॉल मध्ये 5 षटकार येतील का? 5 ते 6 षटकार खेळावे लागतील. अगो टप्प्याचा बॉल. नऊ बॉल येणारे 38 धावांची गरज आहे. येणारे 9 बॉल. गॅपमध्ये सोडण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तरुण आलेत आणि बॉल अचानक उसळी घेतली आणि निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हाचा उकार देखील इम्पॉर्टंट आहे. 8 बॉल आणि 34 ची गरज. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगते. हृदयाचे ठोके वाढलेत. लॉंग ऑन मध्ये आता सुरंजन आलेत. यष्टी रक्षणाच्या भूमिकेमध्ये तरुण असतील. 8 बॉल 34, एक बॉल एक रन इम्पॉर्टंट आहे. बॅटिंग ट्रॅक वरती बॅटर अप्रतिम कामगिरी करतोय. हा स्टोक हवेमध्ये खेळलाय. गॅपमध्ये स्टोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल 1 बाउन्स जाईल, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. चौकारानं मॅच ऑन केली आहे. 7 बॉल 30 ची गरज. एक मोठा हिट आला तर ते दीप 11 संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन करेल. संतोष लोंढे यांच्याकडून देखील विलास यांच्या बॉलिंगसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. वेगवान हाताळलाय बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल, त्यानंतर बॅकअप नाहीये आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 1 के साथ 2 भी कंप्लीट. ओहो, काय करतोय मैदानामध्ये. स्ट्राईक साठी आले, बैल गेला तो गेला, त्यासोबत 4 हात कासरा घेऊन गेला. 6 बॉल येणारे आणि आता 4 धावा मिळाले. 6 बॉल 26 ची गरज. स्ट्राईक देखील मिळाला आणि डिक्लेरेशन धावा देखील मिळाल्या आणि मैदानाच्या आतमध्ये 4 धावा कमवल्या जात आहेत. थ्रो थोडासा फसला आणि त्यानंतर बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 4 धावांच्या मदतीने आता मॅच ऑन. 6 बॉल 26 ची गरज. इब्बू बागवान यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. पंकज यांच्यासाठी 101 रुपयांचं कॅश प्राइज. वाई तालुक्यातील लिजंडरी खेळाडूंचं हे कॅश प्राइज. पहा हे वाई तालुक्यातल्या खेळाडूंचं आणि मी खास करून आभार मानेन जे लिजंडरी खेळाडू आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली गेली आणि त्यानंतर आता रिटायर्ड झालेत, परंतु क्रिकेट वरचं प्रेम खूप आहे आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते निश्चितपणानं त्या खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहत आहेत. म्हणजे अनेक प्रेक्षक असे आहेत, स्पीडअप घ्या, अनेक प्रेक्षक असे आहेत की जे प्रेक्षक सुट्ट्यात टाकून या ठिकाणी येत आहेत. व्यवसाय हे सांभाळत असताना देखील त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून मैदानावरती येत आहेत आणि ज्यांना जमत नाहीये ते निश्चित युट्यूबच्या माध्यमातून जुळले जात आहेत. हे वाई तालुक्याचं दर्जेदार क्रिकेट आहे. चांगल्या खेळाडूंना
सन्मान दिला जातो या ठिकाणी. आणि खेळाडू कोणत्या गावचा आहे, कोणत्या भागाचा आहे, कुठल्या परिसरातला आहे किंवा खेळाडू कशा पद्धतीचा आहे हे चांगलं पाहिलं जात नाही. इथं फक्त छप्पन्न धावा फलकावरती 3 गड्यांच्या सहा बॉल येणारी 26 ची गरज. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती भुईंज गावचा पर्याय निवडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत अर्थात मयूर लोहार. महत्वाच्या क्षणी जबाबदारी दिली संघनायकानं. 6 बॉल 26 ची गरज. वैगाव गावचे सचिन वाडकर स्ट्रायकिंग एंड वरती. मयूर लोहार बॉलिंग ट्रैक वरती आहेत. इंपॉर्टेंट मैच. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों का हवा में उछाला नहीं जाता. मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. मैदानामध्ये नशिबाच्या जोरावरती सोडून काहीच चालणार नाही. संघर्षाचा पहिला बॉल. वेगवान बॉल. लाईन चांगली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये 5 बॉल येणारे 26 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालली आहे. एका बाजूला मयूर लोहार आहेत जे भुईंज गावचे खेळाडू आहेत. लेदर बॉलचा प्रचंड मोठा अनुभव. 17 वर्षांचा यंग टॅलेंट. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु बॉल त्या रिजन मध्ये आपण पाहतो थांबवला जाईल. कॅच अवघड होता. बॉल थांबवला जाईल. या ठिकाणी डॉट बॉल. 1 धाव सोने के बराबर. मोठा फटका फक्त खेळू द्यायचा नाहीये. तेजदीप 11 संघाचा विचार केला तर 4 बॉल 25 ची गरज आहे आता. आणि कंपल्सरी चेसा स्पर्धेचा देखील नियम आहे. पहिले 2 बॉल चांगले हाताळलेत मयूरनं. यंग टॅलेंट, युवा खेळाडू. विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये अनेक नवे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले जे उजेडात आले. आणि हे प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम आयोजकांनी केलंय. एक चांगली संधी निर्माण करून दिली. संपूर्ण तालुक्याला एक संघ करण्याचं काम शशिकांत कोचळे असतील, अजित वरे असतील, समीर गाडवे असतील, रॉबिन सर असतील, चिकणे साहेब असतील, या सर्वांनी मेहनत घेतली आणि म्हणूनच या खेळाडूंना संधी मिळाली. ऑन साइडला स्ट्रोक खेळला जाईल. 1 बाउन्स बॉल थांबवला देखील जाईल. अप्रतिम षटक. मी मयूरचं कौतुक करेन. अगदी युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडू असताना षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, ज्यावेळेस बॉल जुना होतो अशा परिस्थितीमध्ये जबाबदारी घेतली. आणि जबाबदारी नुसती घेतली नाहीये तर ती समर्थपणे पेलली. प्लेस केला जाईल. बॉल फक्त दिशा दाखवली. लाईन चांगली, लेन चांगली, लाजवाब गोलंदाजी. आणि हा सामना निसटत चाललाय. वर्चस्व निर्माण केले जात आहे टीम चौनेश्वर 11. पंकज दादा वाडकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना स्टोक फसला. बॉल हवेमध्ये. कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि कॅच ड्रॉप. विनायक यांच्याकडून कॅच ड्रॉप होतो, परंतु लाजवाब गोलंदाजी यार. मयूर यांच्याकडून सुपर क्लासिकल बॉलिंग केली गेली. शेवटचा बॉल 23 ची गरज. एका चांगल्या मार्जिननं औपचारिकता शिल्लक हा सामना चौनेश्वर 11 या संघाकडे. परवाच कालच यात्रा झाली आहे ग्रामदैवताची परवाच. आणि चौनेश्वर 11 टीम सुपर 4 मध्ये दाखल, बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. आणि ग्रामदैवत चौनेश्वरांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच हा संघ या ठिकाणी दाखल होईल सुपर 4 मध्ये. अभिनंदन टीम चौनेश्वर 11. अभिनंदन पंकज दादा. चला कॅश प्राइज घेण्यासाठी खेळाडू या विलास सपकाळ आणि पंकज. तेजदीप 11 याही संघाने खूप चांगली कामगिरी केली. आपलं देखील मनापासून स्वागत. बोला की. हॅलो. मयूर लोहार यांच्यासाठी कॅश प्राइज येते 101 रुपयांचं कॅश प्राइज
विठ्ठल भोसले यांच्याकडून आणि त्याचप्रमाणे तुलसी साडी अर्थात